तर आज आहे सगळ्यात महत्वाचा दिवस, तो म्हणजे 6 जून. 6 जून 1674. सोनियाचा दिनू. ज्या दिवशी एक असा व्यक्ती, जो एक सामान्य व्यक्ती म्हणू आपण, तो सामान्य व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून असामान्य असं कार्य करतोय आणि असामान्य कार्य करून जनतेच्या मनातला खरा राजा तयार होतो. 6 जून 1674 ला छत्रपती होता. तर नाव पण बघा, छत्रपती ठेवलं होतं. बाकीचे राजे महाराजे काय ठेवायचे माहित नाही, पण छत्रपती, ज्याच्या छत्रछायेखाली त्यांच्या कार्यकाळामध्ये जनतेला मात्रही त्रास झाला नाही. ना महिलांना अडचण आली, ना कधी कुठल्या शेतकऱ्याला अडचण आली, ना जनतेच्या कुठल्या वालीला अडचण आली. तर असं हे महान राजे, महान व्यक्तिमत्व. मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो की राजांमधलं राज छत्रपती. म्हणजे खूप सारे राजे या भारतामध्ये, जगामध्ये होऊन गेले, पण यासम हा, झालेच बहुत, होतीलही बहुत, परंतु यासम हा छत्रपती होणार नाही. आता थोडासा जरा पाठीमाग आपण गेलो. 1630 ला झाला जन्म. 1645 ला रायरेश्वराच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 15व्या वर्षी आपल्याला काही ढेकळं समजत नाही. छत्रपती स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहेत, ते पण मुठभर मावळ्यांसोबत. कॉन्फिडन्स बघा किती हाय लेवलचा असतो, हा ना. 15व्या वर्षी वयाच्या आसपासची असणारी मुलं आणि टार्गेट ठरवतात की आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची आहे. कोणी मोठ्या माणसाने ऐकलं असतं तर वेड्यात काढलं असतं. हा. आणि 1645 ला झाल्यानंतर एकाच वर्षात 1646 ला तोरणा घेताय हातामध्ये, स्वराज्याचं तोरण बांधता. आणि तिथून पुढे जे काही सुरू होऊन जातं, मग छत्रपतींच्या पूर्ण इतिहासाचा विचार केला तर एक 350 किल्लेच्या आसपास किल्ले त्यांनी आपल्या स्वराज्याला जोडले होते. किल्ला म्हणजे स्वराज्याचा एक हुकुमी एक्का होता. 1656 ला त्या ठिकाणी त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोरेकडनं रायगडावरती या ठिकाणी काबीज केला सगळ्या गोष्टी. राजगड पहिली राजधानी, रायगड नंतर स्वराज्याची राजधानी. छत्रपतींच्या सर्व इतिहासामध्ये तुम्हाला लक्षात येईल की असे प्रसंग आले की जे प्रसंग इतके बाकी होते की त्याच्यातून बाहेर पडणं सामान्य माणसासाठी तरी अडचणीच होतं. परंतु इतिहास आपल्याला सांगतो की ज्यावेळेस त्यांनी रायगड काबीज केला, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यावरती अशा झाल्या, जसं की त्यांनी अफजल खानाचं पारिपत्य केलं 1659 ला. त्याच्यानंतर मग शाहिस्ते खानाची स्वारी होती, शाहिस्ते खानाची बोटं मोडली. मिर्झा राजे जयसिंगासोबत त्यांना 23 किल्ल्यांसाठी करार करावा लागला. 23 किल्ले या ठिकाणी द्यावे लागले. पुरंदरचा तह आपण त्याला म्हणतो. अप्स अँड डाऊन्स होत होते. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान सहन झाला नाही, स्वाभिमान सुद्धा होता. स्वाभिमान आणि अभिमान, मातीचा अभिमान आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा स्वाभिमान छत्रपतींमध्ये होता. मग त्याच्यानंतर तिथं अपमान सहन झाला नाही, त्याच्या हातावरती तुरी देऊन निसटले. म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? जो सगळ्या भारताचा अधिपती म्हणून स्वतःला या ठिकाणी घोषित करत होता, छत्रपतींनी त्याला त्या ठिकाणी गनिमी कावा तंत्र म्हणा, अजून काही म्हणा, परंतु त्याच्या एवढ्या मोठ्या असणाऱ्या सैन्यामधून निसटले आणि पुन्हा परत आले. आल्यानंतर आपण सुरतेची स्वारी बघतो. सुरतेची स्वारी केली कारण स्वराज्याचं नुकसान झालं होतं. एक ना अनेक अशा भरपूर साऱ्या गोष्टी छत्रपतींच्या कार्यकाळात झाल्या, अप्स अँड डाऊन्स आले, परंतु कुठेही आपला काय म्हणते, यत्किंचितही संयम ढळू न देता शेवटपर्यंत लढत राहिले. आणि मग 1674 ला तो दिवस आला ज्याची सर्व जनता आतुरतेने वाट बघत होती. छत्रपतींमध्ये असं काय होतं तर बघा, सगळे मावळे छत्रपतीसाठी प्राण अर्पण करायला तयार राहायचे. हेच खरं रसायन छत्रपती आहे. आजकाल कोणी कोणासाठी गवताची काडी पण मोडत नाही. सो दिवस खूप मोठा आहे आणि आजच्या दिवसाचे औचित्य साधून माझ्यासाठी तर खऱ्या अर्थाने खूप मोठा दिवस आहे.